नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सर्वात पहिल्यांदा काल माझी जी चूक झाली त्याला चूक म्हणा किंवा विचाराची दिशा ही मार्केटच्या विरोधात गेली तर ते आधी कबूल करते आणि मग आपण पुढे जाऊया. काल मी सगळे AMCचे जे शेअर होते ते मंदीत राहतील असं सांगितलं होतं. माझी विचाराची दिशा अशी होती की त्यांचं ब्रोकरेज कमी केलं आहे, एक्झिट लोडसाठी जे चार्जेस त्यांना लावले होते ते चार्जेस पण कमी केलेत. म्हणजे ते लोकांना जे चार्जेस लावत होते ते म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू कमी होईल, त्यांच्या मार्जिनवर परिणाम होईल, रेव्हेन्यूवर परिणाम होईल, म्हणून ते सगळे शेअर मंदीत राहतील असा एक अंदाज होता. तर बुधवारी असं झालं होतं की बुधवारी सगळ्यांना माहीत होतं की गुरुवार हा निर्णय येणार आहे. AMCच्या बाबतीत सेबी निर्णय देणार आहे. त्यामुळं बुधवारी त्या सगळ्या शेअरमध्ये शॉर्टिंग झालेली होती. सगळ्यांची एक अपेक्षा होती की 15 पैसे 20 पैसे काही एवढं ब्रोकरेज कमी होईल. म्हणजे अपेक्षा जी त्यांनी ठेवली होती त्या अपेक्षेपेक्षा तोशिष कमी बसली. म्हणजे 100 रुपये रेव्हेन्यू कमी होईल अशी अपेक्षा होती तर 25 रुपयेच रेव्हेन्यू कमी होत होता. त्यामुळं काल त्या सगळ्या शेअरमध्ये मंदी न होता सगळे AMCचे शेअर तेजीत गेले. काही वेळेला ही विचाराची दिशा आहे की तुम्ही कसा विचार करता आणि लोकांची अपेक्षा काय. तर किती ब्रोकरेजचा रेट सेबी घ्यायला सांगेल, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या अपेक्षा विचारात न घेतल्यामुळे काल हा घोटाळा झाला. तर बऱ्याच लोकांना कदाचित याच्यामध्ये लॉस झाला असेल. म्हणजे विचाराची दिशा प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची असते. असंच पूर्वी झालं होतं. LICचा इन्शुरन्स प्रीमियम भरायचा असायचा तर इन्शुरन्स प्रीमियम उशिरा भरला, 1 महिना उशिरा भरला की 1 रुपया दंड असे, 2 महिने उशिरा भरला की 3 रुपये दंड असे. तर मी आपली धावत जाऊन दंड नको भरायला म्हणून वेळेवर भरायचो. तर माझा एक स्टुडंट होता. तो स्टुडंट म्हणाला, कशाला धावत जाऊन भरताय, 1 रुपयामध्ये तुम्हाला 2-2.5 हजार रुपये 1 महिनाभर वापरायला मिळतात की. त्या जो काही तुम्हाला प्रीमियम भरायचा आहे ते पैसे 1 रुपया व्याजाने मिळत आहेत तुम्हाला, काय वाईट. तर त्या पैशामध्ये जर तुम्ही चांगला बिझनेस केला तर तिप्पट कमाई होऊ शकते. हा विचार कधी बिझनेस ॲटिट्यूडने केलाच नाही ना. आपल्याला दंड भरायला नको म्हणून धावत जाऊन भरायचा. तशी कालची स्थिती झाली. विचार करण्याची दिशा ही मार्केटमध्ये अधिक महत्त्वाची ठरते. काल अमेरिकेमध्ये तेजी झाली पण ती विश्वासपात्र होती असं नाही. सुरुवातीला तेजी झाली आणि मग 400 पॉईंट मार्केट खाली येऊन बंद झालं. त्यांचा CPI हा 2.7 एवढा आला नोव्हेंबरचा. तो 3.1 येईल अशी अपेक्षा होती. जॉबलेस क्लेमचा आकडा 2.24 लाख एवढा आला. तोही आकडा जास्त येईल अशी अपेक्षा होती. बँक ऑफ इंग्लंडनी बेस पॉईंट 25 एवढा रेट कट दिला. युरोपनी मात्र रेट घटवला नाही. आणि जपानमध्ये महागाई जास्त झाली आहे त्यामुळं
रेट वाढण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. ॲक्सेंचरचा रिझल्ट लागला, ॲक्सेंचरचा रिझल्ट चांगला लागला आणि त्यांनी गायडन्स पण चांगला दिला, पण गायडन्स स्टेबल राहिला. त्यांचा पूर्वी जो गायडन्स होता तसाच त्यांनी गायडन्स स्टेबल ठेवला. फॉरेन इन्व्हेस्टर्सची आता एक दिवस खरेदी एक दिवस विक्री असं दिसतंय. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 566 कोटींची खरेदी आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची पण खरेदी आहे 2700 कोटींची. काही बातम्या आहेत, पण क्रूड 60च्या खालीच आलेला आहे. डॉलर इंडेक्स पण 100च्या खालीच आहे, 98च्या लेव्हलला. डॉलर इंडेक्स जेव्हा 100च्या खाली किंवा कमी कमी होत असतो तेव्हा मेटलमध्ये तेजी दिसते. तर कालही हिंदाल्को तेजीत होता, नाल्को तेजीत होता, हिंदुस्तान कॉपर तेजीत होता. तर मेटलमध्ये तेजी आजही राहू शकेल. काही बातम्या आहेत त्या बघूया. ओला इलेक्ट्रिकचे प्रमोटर भावेश अगरवाल यांनी 3 दिवसामध्ये 2.2% स्टेक विकला. त्याने 324 कोटीला हा स्टेक विकला आहे आणि त्याच्यामध्ये कर्जाची परतफेड केली आहे. आता यानंतर आणखी स्टेक विकणार नाही असं सांगण्यात आलं आहे. 31 डिसेंबरपासून बजाज होल्डिंग, स्विगी, प्रीमियर एनर्जी आणि वारी एनर्जी यांचा समावेश डेरिव्हेटिव्हमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चारही शेअर तेजीत राहू शकतील. बजाज होल्डिंग, स्विगी, प्रीमियर आणि वारी. भारती एअरटेलनी त्यांच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल केलेत. शाश्वत शर्मा यांना MD आणि CEO म्हणून त्यांची नेमणूक केली आहे. बायोकॉनच्या न्यू जर्सी युनिट जे आहे त्याची 6 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान तपासणी केली होती. त्यांना EIR रिपोर्ट मिळाला आहे आणि VAI म्हणजे व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड हा स्टेटस दिला आहे. हा चांगला मानला जातो. जर ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड हा रिपोर्ट दिला असेल तर तो चांगला मानला जात नाही. लुपिनने गॅस्ट्रोवरच्या औषध जे आहे प्लासिल, या प्लासिलची फिलिपिन्स आणि ब्राझीलमध्ये लुपिन विक्री करेल. मॅक्स हेल्थकेअर त्यांनी पुण्यामध्ये येरवडा येथे 450 कॉट असलेलं अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 1000 कोटीची गुंतवणूक करणार असं सांगितलं आणि हे 3 वर्षानंतर हॉस्पिटल सुरू होईल. CCIने जो इंडिगोच्या उड्डाणांचा गोंधळ झाला होता त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आज कदाचित इंडिगोचा शेअर मंदीत राहू शकतो. व्होडाफोन आयडिया ही नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सद्वारा 3300 कोटी रुपये गोळा करेल. आदित्य बिर्ला फॅशनला 13.77 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली. रिलायन्सच्या सबसिडियरीनी तामिळनाडूमधल्या उधाई ॲम्स ॲग्रो फूड्समध्ये मेजॉरिटी स्टेक घेतला. त्यामुळे हेरिटेज फूड आता रिलायन्सच्या ताब्यात येईल. HCL टेकनी
हेल्वॅक एंटरप्राइजेसचा टेल्को सोल्युशन बिझनेस 160 मिलियनला ते खरेदी करणार आहेत. यामुळे कंपनीची इंजिनिअरिंग आणि AI आधारित नेटवर्किंग क्षमता वाढू शकेल. त्यामुळे HCL टेक आज तेजीत राहू शकेल. भारती एअरटेलचे पार्टली पेड शेअर्स होते. त्या पार्टली पेड शेअरचा फायनल कॉल त्यांनी इश्यू केला आहे. म्हणजे जेव्हा पार्टली पेड शेअर्स असतात तेव्हा पहिला कॉल, दुसरा कॉल, तिसरा कॉल अशी पद्धत असते. तर हा फायनल कॉल 401 रुपये 25 पैशाचा ठरवला गेला आहे. त्याची रेकॉर्ड डेट 6 फेब्रुवारी ही आहे आणि त्याचं पेमेंट 2 मार्च ते 16 मार्च या अवधीत करायचं आहे. कंपनीला यातून 15,000 कोटी रुपये मिळू शकतील. मिश्र धातू निगम म्हणजे मिधानीला 121.25 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे त्यांचं ऑर्डर बुक 2,520 कोटी एवढं झालं आहे. एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज ते डेटा सेंटरमध्ये वापरलं जाणारं लिक्विड कूलिंग स्किड्स याची 18,000 युनिट्स दरवर्षी लावणार आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ॲक्सेंचरचा रिझल्ट चांगला आला. त्यांचा YOY बेसिसवर 6% रेव्हेन्यू वाढला. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये 18.7 बिलियन डॉलर्स एवढा त्यांचा रेव्हेन्यू झाला. सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलच्या जागी इंडिगोचा समावेश होईल. त्यामुळं इंडिगोमध्ये 314 मिलियन डॉलर्स एवढा इनफ्लो होईल. तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलमध्ये 190 मिलियन डॉलर्सचा आउटफ्लो होऊ शकेल. म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलमधून पैसे जातील किंवा लोक शेअर्स विकतील आणि इंडिगोची शेअर्समध्ये खरेदी येईल. मारुतीशी संबंधित एक केस चालली आहे NCLATमध्ये. तर ती 17 डिसेंबरला त्याची सुनावणी होती. तर ती सुनावणी 27 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. रामको सिमेंटनी पॉवर हाऊस इंजिन बरोबर करार केला आहे. अर्थात हे अमेरिकेमध्ये आहे. नेक्स्ट जनरेशन एव्हिएशन सॉफ्टवेअरसाठी हा करार करण्यात आला आहे. BPCL आणि कोल इंडिया या दोघांनी मिळून कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केला आहे. यामध्ये BPCLचा स्टेक 49% तर कोल इंडियाचा स्टेक 51% असेल. आता आपण तेजीत शेअर कुठले आणि मंदीत शेअर कुठले हे बघूया. त्याच्या आधी 2 गोष्टी तुम्हाला सांगते. NHPCनी केफिन आणि अलंकित म्हणजे 3 जण झाले. NHPC, केफिन आणि अलंकित यांनी तिघांनी मिळून ट्रायपार्टे म्हणजे त्रिपक्षीय करार केला आहे. नीरज सिमेंटला 322 कोटीची ऑर्डर गोव्यामधून मिळाली आहे. तर कुठले शेअर तेजीत, कुठले शेअर मंदीत राहतील हे पहा.
प्रथम तेजीतले बघूया. स्विगी, प्रीमियर, सुब्रोस, BDL, लुपिन, चेन्नई पेट्रो, हिंदुस्तान कॉपर, हिंदाल्को, मॅक्स हेल्थकेअर, TCS, बायोकॉन, BPCL, कोल इंडिया, ITIने 91 एकर जमीन बंगलोरमधली 3,473 कोटी रुपयाला विकली आहे. UTI AMC, विधानी म्हणजेच मिश्र धातू निगम, HCL टेक, APL अपोलो ट्यूब, डिव्हिज लॅब, नाल्को, श्रीराम फायनान्स, टाटा स्टील. चीनमधून जो काही माल आयात केला जातोय त्या आयात होणाऱ्या मालावर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाणार आहे, तर याचा फायदा टाटा स्टीलला होईल. केफिन, युनायटेड स्पिरिट्स, टायटन, व्होल्टास, अरविंद स्मार्ट स्पेसिस, वोडाफोन, वारी, इंडस टॉवर, SBI कार्ड, लेन्स कार्डचं टार्गेट 530 रुपये आलं आहे. मॅक्सचं टार्गेट 1,325 रुपये आलं आहे म्हणून मॅक्स दिला आहे. आणि बजाज होल्डिंग, वेल्स्पन लिव्हिंग, बाटा, रामको सिस्टीम. तर मंदीमध्ये इंडिगो, कारण CCIने जो गोंधळ झाला होता त्याच्यामध्ये चौकशी सुरू केली आहे इंडिगोची. आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये लुवामाचं असं म्हणणं आहे की ओव्हर सप्लाय झाला आहे म्हणून लुवामाने 106 रुपये टार्गेट दिला आहे, म्हणून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मंदीत राहू शकतो. तरीही तुम्ही विचार करा की का तेजीत राहील, का मंदीत राहील. ही माझ्या विचाराची दिशा मी तुम्हाला सांगितलेली असते. तुम्ही पण काय होईल याचा विचार करून किंवा तुमच्या ॲडवायझरला विचारून नंतर पोझिशन घ्या, म्हणजे तुमचं नुकसान तेवढ्या प्रमाणात टळू शकेल एवढी माझी विनंती आहे. नमस्ते.